केक म्हटला की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि जर तो केक आपण घरीच बनवलेला असेल तर तो अजूनच स्वादिष्ट लागतो। शिवाय घरी बनवलेल्या केकची मजा काही वेगळीच असते। तर आज आपण असाच एकदम सहज सोपा असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा रव्याचा केक कसा करायचा हे बघणार आहोत। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। रव्याचा केक बनवण्यासाठी इथे मी हे सगळं सामान घेतलेलं आहे। आता हे किती प्रमाणात घेतलेलं आहे आणि काय काय घेतलेलं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर हे सगळं सामान आपल्याला नीट व्यवस्थित मिक्स करून घेण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। तर मिक्सरचं भांडं घेताना मोठंच भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळे जिन्नस आपण आता ॲड करून घेणार आहोत। तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि हा बारीक रवा इथे वापरलेला आहे। बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याचाही वापर करू शकता। 2 वाटी रव्यासाठी इथे 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। जर कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण कमी घ्या। त्यानंतर याच्यामध्ये टाकायची अर्धी वाटी मिल्क पावडर। सगळे सामान एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे मग अंदाज चुकणार नाही। आता हे सगळे कोरडे जिन्नस मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचेत म्हणजे ते चांगले एकजीव होतील आणि त्यात जी साखर आपण वापरली ती पण व्यवस्थित मिक्स होईल। तर इथे हे सगळे जिन्नस चांगले एकजीव झालेले आहेत, चांगले मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 वाटी दूध। आता इथे सुरुवातीला मी 1 वाटी दूध वापरणार आहे, नंतर गरज पडेल त्यानुसारच इथे दुधाचा वापर करायचा आहे। नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाव वाटी दही आणि पाऊण वाटी तेल टाकायचे। तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता, फक्त तूप घेताना ते पण पूर्ण वितळून मग पाऊण वाटी घ्यायचे। पाऊण वाटी म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी। आता पुन्हा हे सगळं मिक्सरला नीट फिरवून घ्यायचे। तर हे सर्व जिन्नस इथे एकदम छान मिक्स झालेले आहेत आणि आता जर आपण हे बॅटर बघितलं तर हे थोडंसं सैलसर आहे, परंतु यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि हा जो रवा आहे हा आपल्याला चांगला भिजवून द्यायचा आहे। म्हणून हे जे बॅटर आहे हे आपण 20 मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे, तोवर आपण बाकीची तयारी करूयात। आता आजचा जो केक आहे तो आपण कढईमध्ये करणार आहोत। तर त्यासाठी इथे गॅसवर कढई जी आहे ती कमी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि ह्या कढईवर एक मोठं झाकण ठेवून द्यायचं आणि कमी आचेवरच ही कढई गरम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे। त्यानंतर ज्या टीनमध्ये आपल्याला हा केक बेक करायचा आहे त्या केक टीनला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आधी याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। त्या भांड्याला किंवा ह्या केक टीनला सगळीकडून व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडासा कोरडा मैदा टाकायचा। जर तुम्हाला मैदा टाकायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकता। माझ्याकडे बटर पेपर संपलेला होता म्हणून मी इथे अशा प्रकारे हा कोरडा मैदा ह्या टीनला सगळीकडे व्यवस्थित लावून घेते। असं केल्यामुळे केक जो आहे तो ह्या केक टीनला चिकटून राहत नाही, बेक झाल्यानंतर सहज निघून येतो। तर मगाशी जे बॅटर आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते चेक कर, बऱ्यापैकी इथे घट्टसर असं झालेलं आहे, म्हणजे यातला जो रवा आहे त्या रव्याने यातलं दूध तेल हे सगळं चांगलं शोषून घेतलेलं आहे। आता एवढं घट्टसर बॅटर केकसाठी चालणार नाही, तर त्यासाठी याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे दूध अजून टाकून घ्यायचे, जास्त दूध इथे वापरायचं नाही। त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा बेकिंग पावडर। आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने इथे 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे। जेवढा आपण बेकिंग पावडर वापरलेली असेल त्याच्या निम्मा इथे बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि इथे फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्सचा वापर करणार आहे। तुम्ही हवं तर इथे वेलची पावडर देखील वापरू शकता किंवा दुसरा कुठल्याही फ्लेवरचा इसेन्स इथे वापरा। तर मी इथे व्हॅनिला इसेन्सचे 3 ते 4 ड्रॉप्स टाकून घेतलेले आहे। आता हे सगळे जिन्नस परत एकदा नीट एकत्र करायचे। आता इथे मिक्सरला हे सगळे फिरवून घ्यायचे नाही, तर चमच्यानेच नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत। आणि आता इथं व्हिडिओमध्ये दिसते त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला केकसाठी हवं आहे, फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं। तर इथे केकसाठीचं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे। हे बॅटर आपण जे मगाशी केक टीन सेट करून ठेवलं होतं त्यामध्ये सगळं टाकून घ्यायचे, ओतून घ्यायचे।
तर इथे सगळं बॅटर ह्या केक टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे। तर हा जो केक टीन आहे हे सगळं बॅटर याच्यामध्ये टाकल्यानंतर 2 ते 3 वेळा अशा प्रकारे टॅप करायचं, म्हणजे त्यात जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। आणि इथे कढई आपण गरम होण्यासाठी ठेवलेली होती, प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती, ती पण छान गरम झालेली आहे। त्यामध्ये हे जे केकचं बॅटर आहे किंवा हा जो केक टीन आहे हा ठेवून त्याच्यावर परत कढईवर झाकण ठेवायचं आणि कमी आचेवरच गॅसची फ्लेम ठेवायची आहे। आणि हा केक 25 ते 30 मिनिटासाठी आपण इथे बेक करून घेणार आहोत। 25 ते 30 मिनिटं कढईवरचं झाकण बिलकुलही काढायचं नाही आहे। 30 मिनिटानंतरच झाकण काढून चेक करायचं की केक व्यवस्थित झाला आहे की नाही, अधेमध्ये झाकण बिलकुल काढायचं नाही। तर हे पहा, बरोबर 30 मिनिटानंतर मी हे केक कढईवरचं झाकण काढून इथे चेक केलं तर केक इथे व्यवस्थित बेक झालेला आहे। आता हा केक थंड करण्यासाठी काढून घेऊयात आणि एक 10-15 मिनिट केक थंड करून घेऊयात। तर केक पूर्ण थंड झालेला आहे। आता ह्याच्या ज्या कडा आहेत त्या सुरीच्या साहाय्याने सोडून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये हा केक आता काढून घेऊयात। तर इथे केक आपला जो आहे रव्याचा इथे छान तयार झालेला आहे। एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंजी असा हा केक इथे झालेला आहे। तर करायला अत्यंत कमी वेळ लागतो, फार भांड्यांचा इथे पसाराही घालत बसायला लागत नाही। फक्त मिक्सरच्या भांड्यात सगळे जिन्नस टाकायचे, नीट व्यवस्थित एकत्र करायचे आणि केक बेक करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।